बाकीच्या मॉम सारखं मला पण एक प्रश्न होता, कशी म्हणजे मुलं नाश्ता वगैरे नीट करणं. हाच प्रश्नाने मी खूप कंटाळल्याने विचार करते कोणती पद्धत मी यूज करू. म्हणून आपल्याला पण समजून घ्यायला लागले आपल्या मुलांना जास्त आवडते काय. तर माझ्या मुलाला जाम भरपूर आवडते म्हणून मी त्याला दिवशी जाम ब्रेड आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना सांगू शकता की काल तू ब्रेड खाणार, आज तू जाम चपाती खाणार. आणि खरं सांगू ना, त्यांना खूप आवडणार. कधी कधी आपल्याला आपल्या मुलांच्या आवडीनुसारच त्यांना खायला द्यायला पाहिजे. नंतर मी आता तुम्ही बघू शकता, मी आलूचा पराठा आणि त्याला केचप, टोमॅटो केचप दिले. आणि खरं सांगू ना, माझ्या मुलांना टोमॅटो केचप पण खूप आवडतो म्हणून मी आयडिया लावली की मी आता साधा आलूचा पराठा बनवणार आणि त्याला खायला घ्या. आणि तुम्हाला सांगू, माझी 2 मुलं आहेत. माझी एक आता 1.5 वर्षाची मुलगी, ती पण मोठ्या दादाला बघून ती पण खाते. मला माझ्या मुलांचं खाण्यापिण्याचं काही टेन्शन, कारण की मी हे ट्राय केले की त्यांना जे आवडते ते पहिला त्यांना खायला द्यायचं, नंतर ते आपण बोलते ना तसं खाणार. कारण की त्यांची जिद पण पुढे केली ना तर ते ऍटलिस्ट खाण्याच्या बाबतीत तरी ना त्यांचं कधी ना कधी ऐकायला पाहिजे, तरच ते खाण्याला नखरे करणार नाही. तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी सकाळच्या नाश्त्यामध्ये माझ्या मुलांना काय खायला घालते. आणि सिरियस सांगू ना, ह्या बाहेरचं काहीच नसेल, सगळं घरामध्ये बनवलेलं सांगते, पण पोटामध्ये राहायला. आणि दुपार बनवते ते एकदम फ्रेश आहे. दुपारी तुम्ही हलकं फुलकं दिलं तरी चालेल, पण सकाळी थोडं असं काही त्यांच्या पोटात राहण्यासारखं द्या. आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता जे मी तुमच्यासोबत शेअर केला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा तुमच्यासाठी खूप युजफुल व्हिडिओ राहणार, तर सेव्ह करून ठेवा. आणि हा कधी कधी महिन्यात एखाद दिवशी नाही तर मॅगी कुठल्या मुलांना आवडत, प्रत्येकाला आवडतो. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.